नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो दरिबडची तालुका जत जिल्हा सांगली या गावी. असंगी तालुका जतचे जे माननीय तुकाराम पाटील आहेत ते गेल्या अनेक दिवसापासून चिरा दगड देण्याचं काम ते करतात. त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट आहे. आतापर्यंत जवळजवळ 20 ते 25 हजार लोकांना त्यांनी चिरा दगड दिलेला आहे. अगदी कोकणातून ते चिरा दगड या ठिकाणी मागवतात आणि उत्कृष्ट बांधकामाचा जो नमुना आहे तो चिरा दगडाच्या माध्यमातून होतो. अगदी इतिहास काळापासून जर बघितलं तर चिरा दगडाच्या माध्यमातूनच मोठ्या मोठ्या बिल्डिंगा उभारलेल्या आहेत, मोठे मोठे गडकिल्ले उभारले आहेत. अगदी जे ऐतिहासिक गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यासाठी या चिरा दगडाचा सातत्याने उपयोग केला जातो. जर आपण बघितलं तर खर्च सुद्धा बऱ्यापैकी वाचतोय, सिमेंट वाचतंय आणि किमान 100 ते 150 वर्षे या चिरा दगडाला काही होत नाही. त्यामुळं अनेक लोक आता चिरा दगडाकडे वळू लागलेले आहेत. त्यामुळं दरिबडची तालुका जत जिल्हा सांगली येथे या ठिकाणी चिरा दगड नुकतंच त्यांनी उतरवले आहेत. माझ्या समवेत जे चिरा दगडाचे सप्लायर आहेत माननीय तुकाराम तायप्पा पाटील यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं चिरा दगडाचं ते या ठिकाणी देतात. नमस्कार. नमस्कार. काय चिरा दगडाचं सप्लायर म्हणून काम करताय तुम्ही? सांगली जिल्हा, सोलापूर आणि पंढरपूर, हे सांगली, सोलापूर, विजापूर या 3 जिल्ह्याचा आपण सप्लाय करतोय माल. किती दिवसापासून करताय? जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाले करतोय. 12 वर्षे. काय कशी रेट आहेत आता ते? चांगले आहेत. 55, 56, 60, 62, 65 रुपये पर्यंत रेट आहेत. एक दगड. एक दगड. आणि तुम्हाला ऍडव्हान्स दिल्यानंतर तुम्ही पोच करताय 2 दिवसात. 2 दिवसात पोच होय करताय. होय. काय कुठली दगड काय याचं नाव ही काय? रत्नागिरी, शापोतळा. शापोतळा. हा, रत्नागिरी. कुठले नमुन्याचे दगड आहेत तुमच्याकडे? हे 2-3 प्रकारचे आहेत. हा. 3 प्रकारचे दगड कुठले कुठले जरा सांगा की. आहेत. देवगडचे आहेत, हा. रत्नागिरीचे आहेत आणि कणकुली आहे. म्हणजे आसपासचे जे एरिया असतोय त्या प्रमाण, म्हणजे जसा माल येतोय त्या लेवलचे पैसे आहेत त्याला. एक मागणी कुठल्या दगडाला जास्त आहे? जास्त रत्नागिरी दगडाला मागणी जास्त आहे. का बरं, कारण काय? कलर आहे त्या दगडाला, लाल कलर असल्यामुळे त्याला मागणी आहे. आणि जी देवगडचा दगड जरा पांढरा आहे त्याला म्हणजे जरा ती मागणी कमी आहे. दगड चांगला आहे तो पण, तर जरा पांढरा आहे. हे दगड एक नंबर दगड आहे. कसं तुम्ही कमीत कमी किती घ्यावं लागते लोकांना ते दगड? एक घरकुल तर तयार कमीत कमी 1300 दगड घ्यायला लागतो. 1300 एक घरकुल शासनाचं. कारण कष्टात नाही होई, अशा गाड्या अडकतात, लोकांना हैराण होते. उन्हाळ्याचे दिवस आहेत, भरपूर लोकांना ताण होते ना. हा, त्यामुळं त्याचा त्रास होतोय. त्रास भरपूर त्रास आहे. कष्टाला पर्याय नाही. हे कष्ट भरपूर आहे ना. कष्ट भरपूर आहे. कष्ट भरपूर आहे. आतापर्यंत कुठल्या कुठल्या गावात दिले तुम्ही दगड? इथं दिले जवळजवळ बघा, कोणत्यान, बबलोद, कऱ्यावाडी, खाली विजापूर, हायनाळ, हाताळी, कर्नाटक पण खडकी, दिले. बरडोल, सोलापूर जिल्ह्यात दिले. बरोर, जोर, लोणी, लच्चान, 13 मैल, पंढरपूर, इकडे नीलकंजी, भिवघाट, सांगली, रातनी. त्याचे काय फायदे आहेत दगडाचे? दगडाचे काय बिल्डिंग बांधतात, बिन आपलं मजबूत होते building? मजबूत बांधकाम मजबूत होतंय. चांगला आहे. सिमेंट कमी लागते काय? सिमेंट कमी, 8 दिवसात घर तयार. लेबर कमी लागते. लेबर कमी लागते, सिमेंट, वाळू सगळं कमी लागते भरपूर. खर्चाचं जर बघितलं तर कसं त्या भाजक्या विटा आणि ह्या विटामध्ये काय फरक? जवळजवळ त्याला एक 10 टेलर वाळू लागतात, ह्याला एक 3 टेलर मध्ये होतंय. एक 15 टेलरला एक 40 पोती विहीर आहे. ही आपलं सिमेंट. वाळूची बचत होते, वाळू 100% सिमेंटची बचत होते, सिमेंटची बचत होत्या, कामगाराची बचत होते. कामगाराची बचत. त्यामुळं अनेक लोक ह्याकडे वळाले. स्वस्त मध्ये मस्त. हा, आणि मजबूत आहे. मजबूत एक नंबर. मग लोकांना काय सांगणार आहे तुम्ही? लोकांना काय घ्या म्हणतोय, त्यांना पसंत पडते, आम्हाला फोन करतोय तिने, म्हणजे आम्हाला घेऊन या. 1500 फोन केलाय की तुम्ही उपलब्ध? 100% येतोय. आणि आपण तालुक्यात एकदम एक नंबरचं काम चालू केलंय. आपलं तालुक्यात चिरा सप्लाय म्हणून तुकाराम पाटील आपण जाहिरात मध्येच आहे. त्यामुळे आपल्याकडे हजारो फोन येते दिवसाला. उधारी वगैरे देताय लोकांना? हे उधार पण देतोय, लोकांना मदत करायची. काय 1000-2000 नाही तरी सोडून द्यायचं. काय बोलून देत का लोक? हे काय बुडवत नाही तशी. आपण प्रामाणिक असं, त्यामुळे बुडवतच नाही. आपण कोणाचं बुडवायचं नाही, आपलं कोण बुडवत नाही. हा, त्याचं काय संबंध आहे? गाव कुठलं तुमचं? आणि बुडवलं तरी काय, एखाद्या लोक घरकुलला मदत करते, मदत म्हणायची त्याला काय. तुम्ही असंख्य जतच आहे. असंख्य जत. धन्यवाद. हे होते चिरा दगडाचे सप्लायर माननीय तुकाराम दादा पाटील, तायप्पा पाटील. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 10 ते 12 वर्षापासून चिरा दगड देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. अगदी आपण थेट त्यांच्या चिरा दगड जिथं ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपण दरिबडची गावामध्ये आलेलो आहे. आणि एकंदरीत बऱ्यापैकी त्यांना मागणी आता वाढलेली आहे. कारण आता बांधकाम खरं पाहिजे तर उन्हाळ्यात बांधकाम होते आणि पावसाळ्यात थोडंसं बांधकाम कमी होतंय. त्यामुळे आता जोरदार मागणी या ठिकाणी झालेली आहे. आणि आज या ठिकाणी येऊन आम्हाला माहिती दिल्याबद्दल मी TV1 मराठीकडून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.